हे आहे कुकसे इंटरचेंज आणि हा जो मार्ग आहे तो हा आमने इंटरचेंजवरनं जेव्हा नागपूर नाशिकहून आपण येतात त्यावेळेस टोल प्लाझा जो आहे मुंबईच्या दिशेने येणारा शेवटचा टोल प्लाझा तो टोल प्लाझा क्रॉस केल्यावर आपण आमने इंटरचेंज येथे येतो. साधारणतः 1-1.5 किलोमीटर अंतरावर आमने इंटरचेंजवरनं पुढे समृद्धी महामार्गाचा जो ब्रिज आहे आमने इंटरचेंज तो ब्रिज उतरून आपण या मार्गाने मुंबईच्या दिशेने जातो. म्हणजे टोल प्लाझा संपल्यावर साधारणतः 3-1 किलोमीटर अंतर आपल्याला हा इंटरचेंज भेटतो. आणि आत्ताच्या घडीला आपण इथनं थेट सरळ येऊन आपण डायरेक्ट मुंबईकरांना समोर जातो. समोर वडप्याची टेकडीचं काम चालू म्हणजे मुंबई नाशिक महामार्ग लागतो. तिथं आपण वळण घेऊन डाव्या हाताला वळण घेऊन मुंबईच्या दिशेने जातो. परंतु येणाऱ्या काही काळात हा जो मार्ग आहे हा पूर्णपणे बंद होईल. कारण हा मार्ग जो आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आपल्याला मुंबईला जायचं असल्यास या ठिकाणी एक वळण आहे ते वळण घेऊन आपल्याला या ब्रिजवरनं पुढे सायदारा इंटरचेंजला उतरून मग मुंबई नाशिक महामार्ग पकडून आपल्याला मुंबईला जावे लागणार आहे. तर हा जो वळण आहे हा कसा राहणार आहे मी तुम्हाला त्याला आता दाखवतो. जेव्हा आपण नागपूरहून आमने इंटरचेंजवरून उतरल्यास नाशिकला मुंबईला जाण्याकरता जे वळण राहणार आहे पुढे कालांतराने जेव्हा पूर्ण मार्ग बंद होऊन नवीन चालू तेव्हा आपण इथनं कसं यायचं ते दाखवतो. चला. जसे आमने इंटरचेंजवरून आपण पुढे आलो की आपल्याला हा जो कुकसे इंटरचेंज जवळचा ब्रिज लागतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रस्ता जो आहे तो दुभागला गेलेला आहे. इथे डिवाइड झाला आहे रस्ता. एक जो आहे तो उजव्या हाताला एक डाव्या हाताला. ज्या गाड्या आत्तापर्यंत जात आहेत त्या सर्व समृद्धी महामार्गावरनं येऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आहेत तुम्ही जे पाहू शकता. दुसरा जो मार्ग आहे तो खाली दिसतो ज्या ठिकाणी आता आपण चाललोय हाच तो मार्ग. या मार्गानेच आपल्याला पुढे जाऊन जेव्हा हा कुकसे इंटरचेंज पूर्ण तयार होईल सायदारा इंटरचेंज पूर्ण तयार होईल त्यावेळेस आपल्याला मुंबई करता जर जायचं असेल तर या मार्गाने जावे लागणार आहे. जेव्हा आपण नागपूर नाशिकहून येऊ मुंबई करता बोला किंवा पडग्या करता बोला शहापूर करता बोला आपल्याला जाण्यासाठी हा मार्ग वापरता येणार आहे. आणि याचे कामे खूप सुरू आहेत. आपण ब्रिजच्या खालून जेव्हा आता आलो जो वळण घेतला या वळण आपण पुन्हा आता त्या ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी आपण खाली आता ब्रिजच्या उभे होतो जिथं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला कसे जायचे त्या ठिकाणी इथे आपण जाणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण पुढे आलो. इथे पाहू शकता अजून एक मार्ग तयार होतोय बाजूला. तुम्हाला हे डबल लेन वाटत असेल परंतु ही जी बाजूची लेन आहे हिचा काही संबंध नाही मुंबईला जाण्याकरता ते वेगळी लेन आहे. त्या संदर्भात मी आता पुढे देखील तुम्हाला सांगणार आहे काय ते. आणि अशा प्रकारे आपण तो जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या दिशेने चाललेलो आहोत. कुकसे इंटरचेंज आपण सुरू आहोत. अरे इथे जे ते रस्ता बंद आहे परंतु तुम्ही पुढे पाहू शकता काय होतं ते. आणि अशा प्रकारे आपण मागे फिरलेलो पुन्हा रस्ता बंद असल्या कारणाने. आणि जसे की मी तुम्हाला बोललो बाजूचा जो मार्ग आहे त्याचा या मार्गाशी काही संबंध नाही. हा जो बाजूचा मार्ग आहे तो जेव्हा आपण मुंबई ठाण्याहून येऊ आणि सायदारा एंट्री या ठिकाणी जो मुख्य एंट्री पॉईंट बनत आहे समृद्धी महामार्गावर जाणारा त्या ठिकाणी आपण वळण घेतल्यास हा जो बाजूचा मार्ग आहे या मार्गाने आपण दिल्ली गुजरात अहमदाबाद विरार करता जाऊ शकतो. बघा इथे डिवाइड झालेला. आपण ज्या मार्गाने आलो तो मुंबई करता जाणारा मार्ग आहे परंतु आपण उलट्या दिशेने चाललो. आणि बाजूला जो मार्ग दिसत आहे तो विरार आणि दिल्लीकडे जाणारा मार्ग आहे. तोच मार्ग आत्ताच्या घडीला जेव्हा आपण वडपे टेकडीजवळ जातो तिथनं मुंबईसाठी वळण गेलो तिथं जाऊन जोडला जातो. खास एक छोटीशी माहिती आपल्यापर्यंत पोचावी की समृद्धी महामार्गाने मुंबईकडे जाणारा जो मार्ग आहे तो कसा बनते. त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. जसं हा काम पूर्ण होत जाईल तसं मी या संदर्भात अपडेट देत जाईल. आणि समोर तुम्ही पाहू शकता कामे सुरू होते त्यामुळे आपण इथपर्यंत गेलो नाहीत आणि पुन्हा मागे फिरलेलो आहोत. असो भेटूया त्या अपडेट्सचं जेव्हा पूर्ण होईल तेव्हा. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब.